वेद न्यूजच्या बातमीच्या पाठपुराव्यामुळे 6 महिन्यानंतर विंचूर आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. विंचूरला आयुर्वेदिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव वाकडा यांच्या वतीनं सोमवारी 5 जानेवारी 2026ला स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत विशेष आरोग्य तपासणीचं शिबिर आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये गरोदर माता आणि रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून ग्रामस्थांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियानाच्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्याला एक नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच उद्देशानं जिल्हा वैद्यकीय अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विंचूरला हे शिबिर पार पडलं. शिबिरामध्ये स्त्रीरोग, बालरोग, रक्तदाब तपासणी, वजन आणि रक्ताच्या विविध चाचण्या मोफत करण्यात आल्या. शिबिरामध्ये गरोदर महिलांची विशेष काळजी घेण्यात आली. त्याचबरोबर वृद्ध नागरिक, किशोरवयीन मुले-मुली आणि बालकं अशा एकूण 34 लाभार्थींना मोफत आरोग्य सेवेचा लाभ मिळाला आहे. केवळ तपासणीच नव्हे तर यावेळी उपस्थित डॉक्टरांनी उपस्थितांना आरोग्य शिक्षण देऊन सुदृढ आरोग्यासाठी मार्गदर्शनही केलं आहे. या शिबिरामध्ये यशस्वी होण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वरुणराज ठाकरे, डॉक्टर हनुमान पालवे यांचं विशेष सहकार्य लाभलं. त्याचबरोबर लॅब टेक्निशियन स्नेहल कोल्हे यांनी चाचण्यांचं काम पाहिलं. आरोग्य सेविका सरिता कोडापे, आरोग्य सेवक पंकज पुंड, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आशा सेविका आणि परिचर यांनी शिबिर सुरळीत पार पाडण्यासाठी मोलाचं योगदान दिलं. 6 महिन्यांपासून विंचूर आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर नव्हते, परंतु आपल्या वेद न्यूजच्या 6 महिन्यातल्या 2-3 बातम्यांनंतर साधारण 15 दिवसांपासून कायमस्वरूपी डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.